घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 625 215 88 558 081 62। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कडेगाव तालुका हा पूर्वी खानापूर तालुक्यात समावेश होता। मात्र 2004 साली स्वतंत्र कडेगाव तालुक्याची निर्मिती झाली। मात्र आजपर्यंत खानापूर व कडेगाव या दोन्ही तालुक्यातील मिळून बाजार समिती होती। आता खानापूर व कडेगाव तालुका वेगळी बाजार समिती होणार आहे। महाराष्ट्रात एकूण 65 नवीन बाजार समित्यांच्या निर्मितीचा आदेश शासनाने काढलाय। मुख्यमंत्री बाजार समिती योजनेत ज्या तालुक्याला बाजार समिती नाही, त्या तालुक्यात नवीन बाजार समिती होणार आहे। या बाबतीत शासनाने याबाबतच महाराष्ट्रातील स्वतंत्र तालुका स्वतंत्र बाजार समिती हे धोरण राबवले। यामुळे आता नवीन कडेगाव तालुका कृषी उत्पन्न समिती स्थापन होणार आहे। या बाबतीत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटांनी नवीन तालुक्यातील नवीन बाजार समिती व काही 3 तालुक्यातील बाजार समितीचे विभाजन केले। यामुळे कडेगाव कृषी उत्पन्न समिती नव्याने मंजूर करण्यात आले। या बाबतीत खानापूर आटपाडी आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत या बाबतीत प्रश्न उपस्थित केला होता। माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व्हावा या बाबतीतही आग्रही मागणी केली होती। भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना या सरकारच्या नवीन धोरणानुसार खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन त्यातून कडेगाव कृषी बाजार समिती नव्याने होणार आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।